राज्यातील चर्चेत असणाऱ्या वैद्यनाथ सहकारी बँकेवर पुन्हा एकदा मुंडे बंधू भगिनींनी वर्चस्व मिळवलंय। बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलनं विजय मिळवलाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेभाऊ फड यांनी त्यांच्या विरोधात उमेदवार उभे केले होते, परंतु त्यांना या निवडणुकीमध्ये यश आलं नाही। परळ इथं मुंबई या मार्गावरील 108 मतदान केंद्रावर मतदान झालं। एकूण 43,962 मतदारांपैकी 16,228 मतदारांनी आपला हक्क बजावला। निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते गोपीनाथ राव मुंडे जनसेवा पॅनलचे उमेदवारांनी यावेळेला बाजी मारल्याचं दिसून आलं। वैद्यनाथ सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली। निवडणुकीत एकूण 17 जागांसाठी मतदान झालं, त्यापैकी 4 जागा आधीच बिनविरोध निवड करण्यात आलेल्या होत्या। उर्वरित 13 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली। निवडणुकीमध्ये 16,228 मतदारांनी मतदान केलं। हे एकूण मतदारांच्या 35 ते 38% हे एकूण मतदारांच्या 38.5% आहे आणि मागील निवडणुकीपेक्षा यावेळी कमी मतदान झालंय।